तर मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला। सबवेमध्ये सुमारे 2 फूट पाणी साचल्यानं तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। वाहतूक पोलिसांनी सबवेच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावले, तर वाहन चालकांची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं त्यांना गोखले पुलाचा पर्यायी वापर करण्याचं आवाहन केलंय। पण पाहतोय अंधेरी पश्चिमेकडील SV रोडवर 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचलंय, त्यामुळे रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। यामुळे वाहन चालकांचेही मोठे हाल होत आहेत, तर वाहतुकीवर प्रचंड परिणाम झालाय। आपण थेट जाऊयात SV रोड परिसरात, तिथे आमचे प्रतिनिधी संजय गडदे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून तिथली माहिती जाणून घेऊया। मागील 4 दिवसापासून मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय। परिणामी मुंबईचे अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी सध्या अंधेरी पश्चिमेकडील SV रोड परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर अंधेरी स्थानकालगत लागून असणारा हा SV रोड आहे आणि या SV रोडच्या दोन्ही बाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। जणू काही रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतंय। मागील अर्धा तासापासून जो पाऊस कोसळतो, या पावसामुळे या SV रोड परिसरामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी या रस्त्यावर साचल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि पाणी साचल्यामुळे या ठिकाणी जे वाहन चालक असतील यांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। वाहनांचा वेग मंदावलेला आहे। SV रोड परिसरामध्ये काही काळ जी आहे ती वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर पाहिलं तर बांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।